आजच्या दिवसातील दुसरी मॅच इथे मात्र रंगताना दिसते. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटेल यशवंत भाऊ पाचंगे योगेश सरकार सविनन ग्रुप पुणेचा हा संघ त्यांच्या विरोधात आहे एक युवा खेळाडूंनी भरलेला संघ पीएम स्पोर्ट्स बोरगाव म्हणजे प्रवीणजी मिटारी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मैदानामध्ये दाखल झाले. नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा बॅटिंगचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर इथे सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ज्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक युवा खेळाडू घडले असे एक दर्जेदार नाव म्हणजे शरद सातपुते हे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ज्या खेळाडूने गेल्या वर्षी निपाणीची स्पर्धा गाजवली होती असा एक युवा सितारा राहुल कुडचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक इन वरती आपण या खेळाडूला देखील पाहतोय. या युवा खेळाडूने या 2 वर्षामध्ये चांगली मेहनत घेतली आणि या मेहनतीमुळे हे राहुल कुडचे हे नाव सध्याच्या घडीला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील गाजताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुणे संघ आपला अतिरिक्त खेळाडू जर असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊ द्या. पुणे संघ आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद सातपुते आणि त्याचबरोबर राहुल कुडचे सामन्याला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय सनी कसबे एक दर्जेदार खेळाडू. पहिला चेंडू स्विंगचा बेदात भाषाने सुरुवात केली. पहिला चेंडू निर्धाव टाकायला अप्रतिम चेंडू इथे मात्र टाकलाय. बोटांची जादू ज्या खेळाडूने चालवले या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं सनी कसबे गोलंदाजीसाठी. नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय. सनी कसबेच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. मॅन फ्रॉम सांगवी सनी कसबे एक दर्जेदार खेळाडू आहेत. एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला. ओहो या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. स्क्वेअर लेग रीजर मध्ये फटका केल्यानंतर एक धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तू मेमय झाले. खराब कॉलिंग होती परंतु इथे मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला भेटली. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जातात. शरद सातपुते इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते तरी देखील इथे मात्र दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आले. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाते. थोडस लेन्सी क्रिकेट पाहायला मिळते. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय परंतु मिड विकेटच्या दिशेने टीप मिड विकेटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याचमुळे या चेंडूवरती फक्त एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावा येणं गरजेचं आहे कारण का एका तगड्या संघाच्या विरोधात आपण खेळतोय म्हणजे धावा येणं गरजेचं असणार आहे. सनी कसबे पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बोटांच्या जादूंची जादूगिरी पेश करण्यासाठी. ओहो इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये परंतु इथे मात्र धावा जोडणं देखील गरजेचं आहे. इथे जर पाहायला गेलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने दर्जेदार कामगिरी केली निपाणी बेळगाव परिसरामध्ये. ओहो आडव्या बॅटने इथे मात्र फटक्याला सजवलंय. डीपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले.
डीप स्क्वेअर लेग रिसर मध्ये फटका केल्यानंतर एकेरी धावेला इथे दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलंय. थोडंसं फंबल जरूर झाले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 5 धावा या फलकावरती लागल्यात. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा इथे मात्र सनी कसबेने खर्ची केल्या आहेत. फ्रॉम सांगवी. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय वीरेन. ज्या खेळाडूने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती तोच गोलंदाजी ते मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. वीरेन नाईनीत अप्रतिम चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवरती ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मात्र मिळवली गेली आहे. शरद सातपुते इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. बॅट्समन नेम आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या प्लीज. बोरगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. इथे मात्र सौरभ माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेफ्ट आर्म फलंदाज आहेत त्याच्या विरोधात फिरकीचा दुसरा रोहन खरात सज्ज झालाय. अजून एक चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. तू घेऊ की मी घेऊ आज पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. यष्टीरक्षक कुठेतरी चूक करताना दिसलेत आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर एक जीवदान भेटते सौरभ माळीला. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर करतायत. कौतुक करावं लागेल या युवा खेळाडूचा. वीरेन नाईनीत त्यांचे वडील या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत. डॉन नावाने ओळखले जाणारे हे त्यांचे वडील देखील आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा खेळाडू जो आहे तो घडताना आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला फटके इथे मात्र खेळला गेला आणि याच फटक्यावरती 4 धावा गेलेत. ओहो नक्कीच थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे थांबवलं गेले फलंदाजाला. चांगली गोलंदाजी इथे मात्र उताना पाहायला मिळते वीरेनचे देखील. वीरेन नाईनीत चांगली गोलंदाजी गेल्या वर्षी या खेळाडूने प्रभावित केलं. प्रेक्षकांची अक्षरशः मन जिंकली होती या खेळाडूने. दर्जेदार गोलंदाजी फिरकीचा दुसरा रोहन खरात म्हणून देखील ओळखलं जातं या खेळाडूला. नक्की चांगला फटका खेळला गेलाय. का फटका खेळलाय रोहन माळीच्या बॅटमध्ये इथे मात्र फटका 6 धावेंसाठी हा आलाय बार. चेंडू गेलाय सरसीमारेषा बार. षटकार. थोडासा कोटप्प्याचा चेंडू आणि याच चेंडूवरती इथे मात्र परिणाम 6 धावेंचा आलाय. चांगला फटका इथे मात्र खेळला जातोय. ओहो नक्कीच आता मात्र बोटांची जादू फिरवली. सुरेख चेंडू टाकलाय. लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हा बाहेरचा चेंडू आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र धावा ज्या आहेत त्या रोखल्या जात आहेत. वीरेंच्या षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर 12 धावा खर्च केल्यात. एक विकेट पहिल्या चेंडू वरती आली आहे. चांगली गोलंदाजी राहिली आणि म्हणूनच इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा एक आघाडीच्या मोबदल्यावरती. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम धानोरी शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक दर्जेदार खेळाडू पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या खेळाडूच्या माध्यमातून. ओहो चांगला चेंडू. या चेंडूवरती कॉपी बुक शॉटने इथे मात्र सुरुवात केली. चांगला फटका केला आणि त्यानंतर इथे ड्राईव्ह केल्यानंतर 2 धावा ज्या आहेत ते संघाच्या खात्यामध्ये जोडल्या देखील गेलेत. पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल या दर्जेदार गोलंदाजाच्या विरोधात.
नक्कीच अपोजिट संघाकडे कोण आहे याचा विचार करायचा नाहीये, आपल्याकडे काय क्षमता आहे याचा इथे मात्र विचार करायचा, कारण का स्वप्न आहे या 51,000 रुपयाच्या राशीचा मानकरी होण्याचं. या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र कडवा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. राहुल कुडचे हे नाव चर्चेत देखील आहे आणि त्यांचं नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि म्हणूनच पंचांचे दोन्ही हात इथे मात्र जमिनीला समांतर देखील पाहायला मिळालेत. मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वप्न बघा, मेहनत करा, अपयशाचा विचार सोडून द्या, कारण का प्रयत्न करणारे कधीच हरत नसतात. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न जिंकण्याच्या दृष्टीने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न दोन्ही बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला एका बाजूला पुणेचा संघ तर दुसऱ्या बाजूला बोरगाव संघ प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने इथे मात्र होताना दिसते. थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, धीम्यागतीचा चेंडू आणि या चेंडूवरती उत्तर नाहीये राहुलकडे. प्रयत्न तर जरूर होता या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये तब्दीली करण्याचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फॉलो केलं या चेंडूला आणि म्हणूनच कुठेतरी हा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील गणला गेलाय. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती ट्राय केलं, पुन्हा एकदा डीपला प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र प्रोटेक्शन, सॉरी डीप कव्हरला इथे मात्र प्रोटेक्शन आणि त्यानंतर एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 25 धावा फलकावरती. चांगला फटका इथे मात्र खेळला आणि त्यानंतर एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये सातत्याने इथे मात्र धावा बनवावे लागतील. ओहो, नक्कीच थोडासा या चेंडूवरती उचली जरूर पाहायला मिळाले, बाउन्स पाहायला भेटला, अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि त्यानंतर इथे धावा जे आहेत ते रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटे, कौतुक करावं लागेल. आता मात्र शुभम गीतेचं देखील मॅन फ्रॉम दावनरी एक दर्जेदार खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. ग्रामीण पटलावरती दर्जेदार खेळाडू एकत्रित होऊन या संघाची स्थापना इथे मात्र करताना पाहायला मिळाले. डॉन नेहमीच ओळखले जातात या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि त्यानंतर या धाव फलकावरती धावा मिळतील, पूर्णपणे 2 धावा. आणि याचबरोबर इथे तिसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे, 3 षटकाची सांगता आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं टोटल आतापर्यंत 27 धावा या धाव फलकावरती. इथे जर पाहायला गेलं तर 3 षटकाची सांगता झाली. पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाजाकडे वळलेत. हो, चांगला चेंडू इथे मात्र फिरकीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. सनी कसबे मॅन फ्रॉम सांगवी एक दर्जेदार गोलंदाज आहेत. टेनिस क्रिकेट पटलावरती अजून एक दर्जेदार नाव म्हणून ओळखलं जाणारे हे नाव आहे. चांगली गोलंदाजी आत्ताच्या घडीला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील बोटांची जादू फिरवली होती या खेळाडूने. ओहो, फ्लाइट दिले आणि या फ्लाइटला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. आलाय शानदार षटकार. थँक्यू इझी. थोडस फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला आणि ते ओळखलं देखील फलंदाजाने आणि त्यानंतर एक सुरेख फटका खेळला गेला. 6 धावेसाठी हा फटका राहुल पुतळीच्या बॅटमधून इथे मात्र 6 धावा. ओहो, पुन्हा एकदा थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक्सच्या दिशेने या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव, दुहेरी धावेचा प्रयत्न. इथे मात्र कुठेतरी चूक झाली, चुकीला माफी नाहीये आणि चूक झाल्यानंतर सौरभ माळी बॅक टू द पॅव्हिलियन.
चूक केली आणि ती चूक इथे मात्र भोगावी लागते संघाच्या सहकार्यांना, कारण का इथे एक विकेट आली. बॅटिंगसाठी आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. सरदार समडोळे मैदानाच्या आतमध्ये एक लेफ्ट आर्म फलंदाज, इथे सौरभ माळी हे लेफ्ट आर्म फलंदाज माघारी परतलेत आणि म्हणूनच इथे मात्र सरदार समडोळेला मैदानाच्या आतमध्ये डाकलं गेलंय. ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल इथे मात्र गोलंदाज सनी कसबेचा चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सातत्याने आपल्या बुटांच्या जादूने फलंदाजांना जखडून ठेवलं जात आहे आणि म्हणूनच कुठेतरी प्रेशर खाली फलंदाज आपली एक चूक करतायत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. थोडस बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. फलंदाजाची थोडीशी जर पाहायला गेलं तर सत्व परीक्षा पाहायला भेटते. पायांची मुवमेंट कुठेच नाहीये इथे मात्र सरदारच्या माध्यमातून आणि म्हणूनच हे चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. आता मात्र पायांची मुवमेंट पाहायला जरूर भेटले परंतु संपर्क आता नाहीये आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेला तर सलगचा तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय आणि याच बरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा या फलकावरती लागले 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. डीजे 4 षटकाची इथे मात्र सांगता झाली आणि या 4 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर बनवले गेले 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये धावाप्रमाणे ज्यांनी डॉनगिरी पेश केले आता मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रदीप नायनीत म्हणजेच डॉन इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. ज्यांच्या संघाने जर पाहायला गेलं तर देऊ रोडची स्पर्धा गाजवली असा हा संघ इथे मात्र जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ही स्पर्धा एमजे चषकाची स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झालाय. ओहो, इथे मात्र पाहायला गेला तर मोठा धमाका गेलाय. डॉन वरती इथे मात्र हल्ला चढवलाय. युवा सितारा कामगिरी जोरदार आहे. अप्रतिम षटकार. काय बॅटिंग करतायत सातत्याने आपल्या संघाला इथे मात्र एका मोठ्या धावसंख्येमध्ये तब्दिली करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुलच्या माध्यमातून सातत्याने धावा येतात. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 27 धावा त्याच्याच बॅट मधून आलेत. फुल टॉस आहे हा चेंडू आणि या फुल टॉसला इथे मात्र स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटक्याला सजवलं गेलं. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. 2 धावा इथे मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये आलेत. आपण रोहित खरातला देखील पाहतोय. आनंदवाडीची चषकाची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली होती तोच इथे मात्र हा खेळाडू. ओहो, इथे मात्र पिक केलाय सुरेख फटका समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये फटका केलाय. वारंवार इथे मात्र हल्ले बोल. काय बॅटिंग करताना पाहायला मिळते. राहुलचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 35 धावा राहुलच्या देखील बॅट मधून आलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती हलकीशी कडा परंतु इथे एसटी रक्षक थोडीशी दूर राहिले या चेंडू पासून. नाहीतर या चेंडूवरती नक्कीच राहुलला माघारी परतावं लागलं असतं. कमबॅक केलं इथे मात्र डॉन यांनी देखील, परंतु हा कमबॅक धावा रोखण्यासाठी देखील करावं लागेल. आता मात्र उचललेत तब्बल 43 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे या संघाने. ओहो, फटका तर चांगला केला. आडव्या बॅटने इथे मात्र या फटक्याला सजवलंय. डीपला प्रोटेक्शन आहे. मिडविकेटच्या दिशेने फटका सजवल्यानंतर इथे डीपला प्रोटेक्शन दिल्यानंतर एकेरी धाव इथे संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्येचं टोटल 49 धावा या फटकावरती लागलेत. 5वं षटक इथे मात्र प्रगती पथावरती असताना अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील.
ओहो, या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. सातत्याने जर पाहायला गेलं तर स्वतःला इथे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतायत सरदार समडोळे, परंतु इथे मात्र निराशाजनक कामगिरी आणि म्हणूनच कुठेतरी संघ सहकार्याने पुन्हा एकदा डगआउट मध्ये बोलवलंय. नवीन खेळाडूला इथे मात्र संधी दिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 49 धावा या धावफलकावरती लागलेत. 5 षटकांची सांगता झाली, 49 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती दुसरा रोहन खरास म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, वीरेन न्यायनीत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वडिलांच्या पावलांवरती पाऊल टाकत इथे मात्र वीरेनने देखील क्रिकेटचे धडे घेतलेत. या चेंडूवरती वीरेनवरती हल्ला खेळलाय, फटका तर खेळलाय. 6 धावांसाठी आहे का हा फटका? नक्कीच त्याचं उत्तर आलंय. 6 धावांसाठी फटका केलाय. इथे मात्र पाहायला भेटला विलींच्या विरोधात इथे मात्र हल्ले बोल केले जात आहेत. राहुलचा जर विचार केला तर 17 चेंडूमध्ये 42 धावांवरती खेळतोय हा खेळाडू. ओहो, पुन्हा एकदा बिगिट केलाय, फटका तर चांगला खेळलाय. वाह, काय फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर. 6 धावांसाठी अजून एक फटका. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लगावलं जाईल का? या आधी जर पाहायला गेलं तर कोल्हापूरचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, 17 चेंडूमध्ये 61 धावांची खेळी करणारा अवधूत पाटील पहिला अर्धशतकाचा मानकरी ठरलाय. दुसऱ्या अर्धशतकाचा मानकरी इथे मात्र राहुल ठरेल का हे देखील पाहावं लागेल. 18 चेंडू 48 धावा बनवले आतापर्यंत. ओहो, अर्धशतक इथे मात्र आपल्या स्टाईलने पूर्ण केलाय. वारंवार इथे मात्र हल्ले बोल. सलगचा तिसरा षटकार. थँक्यू डीसे. राहुल कुलचिडेची बॅटिंग आवडली आहे का? टाळ्या होऊन जाऊ देत. मग काय बॅटिंग करतायत, सुरेख बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. निपाणी बेळगाव परिसरातील हा सुपरस्टार आज आलाय एमजे ट्रॉफी गाजवण्यासाठी. सलगचा तिसरा षटकार इथे मात्र ठोकला आणि आपलं अर्धशतक आपल्या स्टाईलने पूर्ण केलंय. गेल्या वर्षी देखील या खेळाडूचं नाव चर्चेत राहिलंय रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि ते नाव सध्याच्या घडीला एमजे चषकामध्ये देखील गाजतंय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वीरेन स्वतः आले जेल खाली, परंतु इथे जेल सोडला जातोय. प्रयत्न तर जरूर केले क्षेत्ररक्षकाने या चेंडूला पकडण्याचे, परंतु इथे मात्र प्रयत्न अपुरे राहिलेत आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 69 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. या धावा डोईजड होऊ शकतात कारण का अपोजिट संघ हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. ओहो, चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे मात्र राहुल सांगतायत की माझ्या बॅट मधून धावा येते तर मलाच प्रयत्न करू द्या. याच इनिंग मधील पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस आहे. नक्कीच या चेंडूवरती फ्लिक केलाय आणि त्यानंतर पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धाव्यांसाठी पुन्हा एकदा वार. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार.
73. थँक्यू डीसी. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 73 धावा. इथे मात्र धावफलकावरती लागले 74 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. एक चांगलं टोटल उभारलं आहे बोरगाव संघाने. पीएम स्पोर्ट्स बोरगाव संघ या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर राहुलच्या बॅट मधून आलेल्या 22 चेंडूमध्ये त्या 60 धावा. बाकीच्या खेळाडूंनी फक्त अचेरी लावण्याचं काम केलं. इथे मात्र सौरभने थोडासा प्रयत्न केला राहुलला साथ देण्याचा, परंतु ओव्हरऑल बाकी खेळाडूंनी इथे मात्र हजेरी लावण्याचं काम केलंय. राहुल आज चर्चेत राहिले. हे नाव चांगली बॅटिंग केले. या गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर निपाणी येथे झालेली एक स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये बोरगावचा संघ हा चॅम्पियन देखील ठरला होता आणि त्यामध्ये या खेळाडूने मॅन ऑफ दी सिरीजचा देखील जो पुरस्कार होता तो आपल्या नावावरती केला होता. असा खेळाडू आहे, युवा स्टार आहे. नक्कीच चांगली कामगिरी केली या खेळाडूने. नक्कीच एका मोठ्या संघाच्या विरोधात स्वतःला पेश करणं सोपं नाहीये. त्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि तोच आत्मविश्वास हा बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला आणि म्हणूनच एक चांगलं टोटल 36 चेंडू 74 धावा. अपोजिट संघाकडे देखील जर पाहायला गेलं तर मोठमोठी नावं आहेत आणि त्या मोठ्या नावांना आता मात्र मोठी कामगिरी करायची आहे. 36 चेंडू 74 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, पुन्हा एकदा तोच प्रश्न आणि त्या प्रश्नावरती एक थोडस आपल्याकडे उत्तर आहे ते म्हणजेच डीजे मास्टर इथे मात्र आपल्याला एक सुमधुर संगीत ऐकवतील. O2 डीजे. थँक्यू डीसी. थँक्यू डीसी. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये 36 चेंडू 74 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात आणि आज मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर एक चांगली खेळी जी आहे ती राहुलच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. तब्बल 60 धावांची ती खेळी आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभारलं गेलं. थँक्यू डीसी. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात झाली. 36 चेंडूमध्ये 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्या खेळाडूने आनंदवाडीची स्पर्धा गाजवली होती, आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये ज्याने मालिका वीराची बाईक पुण्याला नेली होती, असा पुण्याचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा रोहित खरात मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण त्याला देखील पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूने कोण आहे याचं उत्तर आपल्याला देण्यासाठी इथे मात्र आदित्य जाधव मॅन फ्रॉम खडकवासला हा देखील सज्ज झालाय. एक दर्जेदार खेळाडू हा देखील आहे. ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलंय. पुण्यामध्ये सातत्याने मोठमोठं क्रिकेट या खेळाडूंनी देखील खेळलंय असा हा खेळाडू आहे. एका बाजूला रोहित खरात टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. आनंदवाडीची स्पर्धा
ही सातत्याने चर्चेत राहिली आणि त्यासाठी या खेळाडूने एक दर्जेदार खेळ केला. मोठमोठ्या खेळाडूंच्या विरोधात या खेळाडूने कामगिरी केली आणि तिथून रोहित खरात हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळालं. पाहिजे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या एमजे चषकामध्ये. डबल बॉल्स क्रिकेट या क्रिकेटमध्ये कशा प्रकारे स्वतःला इथे मात्र पेश करतील. ओहो, या चेंडूवरती या कार्पेटच्या साह्याने या फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये देखील जोडली जाते. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे इथे मात्र टाकलाय. पहिले षटक घेऊन आले इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती राहुल कुलचे ज्यांनी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लगावलं. तब्बल 22 चेंडूमध्ये 60 धावा कुठल्यात या खेळाडूने. दर्जेदार बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली. कालच्या दिवसामध्ये उदित पाटीलचा देखील आपण खेळ पाहिलात. दर्जेदार बॅटिंग त्याने देखील केली. तब्बल 17 चेंडूमध्ये 61 धावा त्याने देखील कुठल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. ओहो, काय चेंडू टाकलाय. पंचांकडे अपील जरूर केले आणि त्यानंतर इथे अपील केल्यानंतर पंचांकडे इथे निर्णय मागितलाय देखील. पंचांकडे इथे मात्र अपील केलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळले देखील. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. ओहो, काय फटका खेळलाय. कॉपी बुक शॉटने इथे मात्र सुरुवात केली. फटका दर्जेदार आहे. 4 धावेसाठी देखील आहे. इथे मात्र पंचांनी हा चेंडू 9 देखील घोषित केलाय. 9+4 एकूण 5 धावा इथे मात्र ओ स्ट्रीप आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती 4 धावा देखील आलेत. 9+4 एकूण 5 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केलेत. चांगला फटका इथे मात्र केला गेला. आदित्य जाधव याच्या माध्यमातून एक युवा सितारा आणि या युवा सिताराने आपली क्लास दाखवायला सुरुवात केली. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे तर त्यासाठी इथे मात्र अशाच प्रकारे बॅटिंग होणं गरजेचं देखील आहे. दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. लेफ्टी फलंदाजासाठी तर पाहायला गेलं तर हे वातावरण पोषक आहे कारण की लेफ्टी फलंदाजासाठी थोडासा वारा हा अनुकूल दिशेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी रणनीती वापरली आहे. लेफ्ट आर्म फलंदाजांना इथे मात्र दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. ओहो, नक्कीच थोडासा फलंदाजापासून दूर ठेवलाय. हा फ्रीडचा चेंडू होता परंतु या फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला नाहीये आणि धावा इथे रोखल्या जात आहेत. संगीतचं टोटल आतापर्यंत 6 धावा फलकावरती लागलेत. 74 धावांचा तो पाठलाग इथे मात्र करायचा. 6 बनवले गेलेत. ओहो, काय फटका खेळलाय. आपल्या रडार मध्ये पाहिलं ताकद एकवटली आणि त्यानंतर 6 धावांची मोहर देखील लागली आहे. दिल मांगे मोहर हे आले 6 धावा. ओहो, अजून एक दर्जेदार चेंडू इथे मात्र टाकलाय. फुल लेनचा चेंडू आणि या चेंडूवरती आक्रमण चढवले परंतु इथे मात्र कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले सौरभ माळी याच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये देखील जोडल्या गेल्यात. 2 धावा आल्यात. या 2 नवीन संघाची धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावा बनवलेत 14 धावा फलकावरती. ओहो, थोडस मिस टाइम स्ट्रोक आहे. थोडस नाराज देखील असतील इथे मात्र फलंदाज आदित्य जाधव कारण या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये तब्दिली करायची होती परंतु इथे पहिल्या षटकाची सांगता झाली. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा या फलकावरती लागल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता देखील आहे. 30 चेंडू 60 धावा. डीजे
गोलंदाजी मार्गवरती धैर्यशील खरा आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकामध्ये इथे 14 धावा आलेत, म्हणजेच उर्वरित 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये करायचे अजून देखील 60 धावा, म्हणजे जेवढी चेंडू त्याच्या दुप्पट इथे मात्र धावा, म्हणजे 12ची सरासरी इथे मात्र राखावी लागेल प्रति षटकामध्ये. ओहो, धैर्यशील खरात यांचा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी खर्चीला गेलाय. पहिल्या चेंडूवरती पंचांचे दोन्ही हाती इथे मात्र जमिनीला समांतर पाहायला भेटलेत, म्हणजेच काय तर धाव मात्र अवंतर असतील. या अवंतर धावा रोखायचे आहेत, कारण का इथे फलंदाजांना जास्त एफर्ट लावायचे आहेत. गोलंदाजांना इथे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. ओहो, पुन्हा एकदा तीच चूक केली. सातत्याने एक रणनीती आहे, परंतु या रणनीतीमध्ये कुठेतरी टप्पा विसरले आणि म्हणूनच सातत्याने दुसरा चेंडू देखील हा एक्स्ट्रा धावेसाठी खर्चीला गेलाय. तो न चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावासाठी खर्चीले गेलेत, परंतु येथे चांगला टप्पा राखावा लागेल. पुन्हा एकदा सातत्याने तिसरा चेंडू, सलगचा हा तिसरा चेंडू, हॅट्रिक चेंडू जो एक्स्ट्रा धावांसाठी खर्च केलाय. रणनीती साफ आहे, फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवायचा आहे, परंतु इथे या रणनीतीमध्ये अचूकता कुठेच नाहीये. पुन्हा एकदा तीच परिस्थिती, सातत्याने चौथा चेंडू हा एक्स्ट्रा धावेंसाठी इथे मात्र खर्ची केला गेलाय. धैर्यशील खरात कुठेतरी जर पाहायला गेलं तर स्वतःला एक्स्ट्रा धावा रोखण्यापासून थांबवू शकत नाहीयेत, कुठेतरी थांबावं लागेल. संयम महत्वाचा आहे, संयम राखण्यामध्ये अपयश येते. हा चौथा नाही तर पाचवा चेंडू देखील हा एक्स्ट्रा धावेसाठी खर्चीला गेलाय. पहिले 5ही चेंडू टाकले आणि हे 5ही चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी खर्चीले गेले. कुणीतरी या खेळाडूला सांगणं गरजेचं आहे, टप्पा कुठचा राखायचा आहे हे देखील सांगणं गरजेचं आहे, आणि तेच काम इथे मात्र शरद सातपुते यांनी केलंय. काही गरज नाहीये, थोडंसं टाइम घेणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षक देखील तेच सांगतायत, टाइम इज द मनी. टाइम घेणं गरजेचं आहे, स्वतःला इथे मात्र थोडंसं संयमामध्ये ढालणं देखील गरजेचं आहे. फुल टॉस आलाय, नक्कीच हे प्रेशर पाहायला भेटलंय आणि या प्रेशर खाली आलाय. शानदार षटकार, 6 धावांसाठी केलाय हा पार. मित्रांनो लक्षात ठेवा, सहज काही मिळत नसतं, मिळवण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. या मॅच मध्ये कष्ट घ्यावे लागतील विजय मिळवण्यासाठी. नक्कीच कुठेतरी चूक होताना दिसते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिले 5 चेंडू हे एक्स्ट्रा धावेंचे राहिले आणि त्यानंतर 6वा चेंडू टाकला खरा, परंतु तो फुलटॉस टाकला. आणि फुलटॉस म्हटलं की आपण म्हणतो देखील फुलटॉस म्हणजे फुल्ली लॉस, आणि तोच लॉस इथे मात्र झालाय. 6 धावेसाठी फटका केलाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावा या फलकावरती. या चेंडूवरती थोडस सफल घेण्याचा प्रयत्न, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडूला इथे मात्र लेग साईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला रोहित खरातचा. आणि त्यानंतर इथे एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 या फलकावरती लागले. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. ओहो, फटका तर खेळलाय तलवारीप्रमाणे इथे मात्र बॅट चालवल्या, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत सौरभ माळी आणि त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झाले. तोपर्यंत एकेरी धाव इथे या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल 27 या धावफलकावरती. ओहो, काय फटका खेळलाय, ताकद, फोर्स आणि त्यानंतर 6 धावा या लिहिल्या गेल्यात. बाणातून जसा 3 जावा तसा हा फटका खेळला गेला. स्वतःला थोडस जर पाहायला गेलं तर थांबवलं आणि त्यानंतर एक सुमधुर फटका इथे मात्र पाहायला भेटला. बॅटिंग करतायत यासाठी ओळखले जातात, ही ओळख आहे या खेळाडूची आणि ती ओळख पुन्हा एकदा या एमजे चषकामध्ये दाखवली जाते. रोहित खरात हे नाव सातत्याने चर्चेत राहिले, मोठमोठ्या स्पर्धा गाजवले या खेळाडूने आणि त्यासाठी या खेळाडूने सातत्याने मेहनत घेतली. लेदर बॉल क्रिकेट देखील सातत्याने खेळले.
ओहो, या चेंडूवरती देखील फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे आणि त्यानंतर 6 धावा देखील आहेत. चांगला फटका या चेंडूवरती देखील केलाय वार, चेंडू गेलाय सरस सीमारेषा पार, षटकार. रोहित खरात नक्कीच ज्यासाठी त्यांना इथे मात्र बॅटिंग साठी पाठवलंय ती कामगिरी केली जाते. अजून एका आडव्या बॅटचा कडवा प्रहार परंतु रोखला गेला, इथे रोखला गेला. रणजित सलगार याच्या माध्यमातून हा चेंडू रोखला गेला. चांगले क्षेत्ररक्षण रणजितच्या माध्यमातून झाले आणि त्यानंतर इथे एकेरी धाव आहे. एकेरी धावाने धावसंख्येचं टोटल इथे मात्र 2 षटकाची सांगता आणि या 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा फलकावरती लागलेत. प्रति षटकामध्ये इथे 12ची सरासरी गाठायची होती, आता ही सरासरी जर पाहायला गेली तर खूपच वाढताना दिसते आणि याचं कारण एकच आहे, रोहित खरातची बॅटिंग आणि त्याचबरोबर आदित्य याच्या बॅटमधून आलेल्या धावा आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर 40 धावा 2 षटकामध्ये पाहायला मिळतात. प्रति षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 20ची सरासरी गाठताना पाहायला मिळाले आणि म्हणूनच एक 40 धावा या पहिल्या 12 चेंडूमध्ये आलेत. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतःला थांबवलं शेवटच्या क्षणी. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा राहुलला देखील आणलं गेलं. राहुलला यासाठी आणले, एक विकेट गरजेची आहे परंतु विकेट येणार नाहीये कारण का हा फटका 6 धावेसाठी खेळला गेलाय. रोहित खरात आज पुन्हा एकदा ती आनंदवाडीची स्पर्धा डोळ्यासमोर आणण्यासाठी हा खेळाडू पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. आनंदवाडीची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली होती तोच हा रोहित खरात. अप्रतिम बॅटिंग. राहुल कुडचे पुन्हा एकदा इथे एक चांगला चेंडू पेश करण्यासाठी सज्ज झाले परंतु इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पेश देखील केला. थोडस हा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. या खेळाडूच्या बातामध्ये खूप सारे शॉट आहेत आणि ते फटके इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. ओहो, मिस टाइम सोक चेंडू हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे आणि ती संधीचं सोनं देखील केलंय. रोहित खरातला पाठवलं बॅक टू द पेव्हिलियन परंतु बॅटिंग आवडली असेल. 8 चेंडू मध्ये तब्बल 27 धावांची एक वादी खेळी करून रोहित खरात बॅक टू द पेव्हिलियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी, काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये एक तुफान शांत झालंय, दुसऱ्या तुफानाची इथे मात्र चाहूल लागले. मैदानाच्या आतमध्ये जने ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवली. तळेगाव मावळ परिसरातील एक खेळाडू, इंदोरी गावचा सुपुत्र, नाव आहे एकच नाव, रवी घुले. मैदानाच्या आतमध्ये रवी घुलेची चर्चा सातत्याने रबर बॉलच्या पटलावरती राहिले कारण का याच खेळाडूने ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवली. ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती होतं तर ते याच खेळाडूच्या नावावरती होती. नक्कीच चांगली बॅटिंग या खेळाडूने केली होती. ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तिथूनच हे नाव चर्चेमध्ये राहिले, रवी घुले. ओहो, हा चेंडू थोडस जर पाहायला गेला तर खूपच यस क्रीजच्या बाहेर आणि म्हणूनच हा चेंडूचा इशारा पंचांनी दिला, 9 चेंडूचा इशारा आणि या 9 चेंडूच्या इशाऱ्यावरती फ्री देखील आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. रवी घुले थोडस लेझी क्रिकेट खेळत आहेत,
ज्यासाठी ओळखले जातात रवी घुले ती बॅटिंग इथे मात्र पेश करावी लागेल. बेस्ट बॅट्समनचा किताब देखील या खेळाडूने आपल्या नावावरती केला होता ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि तेथूनच हे नाव चर्चेमध्ये सातत्याने राहिलं होतं. देवरोडची ती स्पर्धा या संघाने जिंकली होती. ओहो काय चेंडू टाकलाय, कौतुक हे दुसऱ्या बाजूने देखील होणं गरजेचं आहे. राहुल कुडचे सातत्याने स्वतःला इथे मात्र इम्प्रूव्ह करताना दिसत आहेत, सातत्याने स्वतःला इथे पेश करताना दिसत आहेत. नक्की चांगली गोलंदाजी केली रवी घुलेच्या विरोधात आणि म्हणूनच इथे धावसंख्या रोखली गेली. 3 षटकामध्ये 47 धावा या धावफलकावरती लागलेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. यानंतर लगेचच तयार व्हायचंय शाहूवाडी संघ, यश 11 शाहूवाडी संघ आपण तयार व्हायचं कारण का यानंतर या मॅच मध्ये जिंकणारा संघ आपल्या विरोधात खेळणार आहे. यश 11 शाहूवाडी यानंतर लगेचच तयार व्हायचंय. गोलंदाजी मार्कवरती रणजित सलगार हे देखील नाव चर्चेमध्ये राहिले, सातत्याने चांगले गोलंदाज आहेत. ओहो रणजित सलगारच्या विरोधात आक्रमण चढवलंय परंतु या चेंडूवरती धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये या धावा आहेत, 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. तो नवीन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 49 धावा. चेंडू द्यायचंय मैदानामध्ये, चेंडू द्यायचंय प्लीज. 49 धावा धावफलकावरती म्हणजे 17 चेंडूमध्ये अजून देखील 25 धावांची गरज आहे. 17 चेंडू 25 धावा म्हणजेच आव्हान सोपं होत चाललंय. 17 चेंडू मध्ये 25 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. रणजित सरकारवरती इथे मात्र दाखवले विश्वास. या खेळाडूने मे महिन्यामध्ये झालेली कोडोली प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवली होती आणि या खेळाडूने दर्जेदार गोलंदाजी केली होती परंतु ते टेनिस बॉल क्रिकेट होतं, हे रबर बॉल क्रिकेट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 49 धावा म्हणजेच इथून पुढे जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये अजून देखील गरज आहे 25 धावांची. 17 चेंडू 25 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. रणजित सरकारला एक हिरो बनण्याची संधी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत, लेदर बॉलचा क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूला. ओहो चांगला चेंडू इथे मात्र पेश केला. बॉलिंग ऍक्शन देखील जबरदस्त आहे या खेळाडूची आणि तिथूनच इथे जर पाहायला गेलं तर चांगली हाईट देखील आहे आणि रिलीज पॉइंट जास्त असल्या कारणामुळे हे चेंडू जे आहेत ते फलंदाजाला तितकेसे सहजरित्या फटके खेळता येत नाहीयेत. ओहो चांगला चेंडू, वेग आहे, नक्कीच थोडस कुठेतरी चूक केली. शरद सातपुते नक्कीच बॅटची हलकीशी कडा लागली होती का असंच म्हणतायत. बॅटची कडा हलकीशी लागली होती परंतु मी कुठेतरी चूक केली. आता मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. रणजित सलगार या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र नेटडाव टाकलेत. ओहो बिगिट केलाय. या आधीचे चेंडू जरूर मला निदाव टाकलेस परंतु माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, त्या क्षमतेला इथे मात्र पूर्णपणे दाद द्यावी लागेल. काय फटका खेळला आदित्यच्या बॅटमध्ये मात्र चांगला फटका खेळला. आदित्य जाधव 11 चेंडू मध्ये 21 धावा या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ओहो टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली आलाय आणि जेल टिपला गेलाय. आज एकच नावाची चर्चा आहे, राहुल कुडचे जेल टिपलाय.
बॅटिंग साठी आता मात्र धनंजय कांबळे मॅन फ्रॉम कात्रज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. जर पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म फलंदाजांचा भरणा आहे. म्हणजे कुठेतरी डॉन यांनी अभ्यास केला या पूर्णपणे या मैदानाचा. गेल्या वर्षी देखील स्वप्न रंगवलं होतं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचं. ते अधुरं राहिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी इथे मात्र फौज निर्माण केली, युवा फौज. या चेंडूवरती फटका तर खेळलाय, चेंडू हवेत आहे. कुठेतरी एसपी यांनी चूक केली, चूक झाली या चेंडूवरती. धनंजय कांबळेला बाद करण्याची एक संधी निर्माण झाली होती. रणजितला देखील इथे मात्र एक फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी एसपी यांनी चूक केली आणि ती चूक इथे मात्र पूर्ण संघ सहकार्यानं भोगावी लागेल. कारण का धनंजय कांबळे एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. बारा चेंडूमध्ये अजून देखील 18 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 9 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 6 चेंडू 9 धावा असं प्रति षटकामध्ये असणार हे आव्हान असणार आहे. 12 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत, 18 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती कोण येते हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती सौरभ माळी सज्ज होताना दिसतोय. 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज रोखण्यासाठी सज्ज झालाय सौरभ माळी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. वेगात इथे मात्र चेंडू टाकलाय. फुलटॉस होता आणि या फुलटॉस चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय, परंतु या फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळला नाहीये. एकेरी धाव आहे. एकेरी धावांनी धाव संख्येचं टोटल 57, 57 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागलेत. म्हणजेच आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे, 17 धावांची गरज आहे. अजून देखील 11 चेंडू मध्ये 17 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. सौरभ माळी याला देखील एक चमत्कार करावा लागेल या मॅच मध्ये. जर जिंकायचं असेल, जर शेवटपर्यंत उत्खंड दाटून द्यायची असेल या मॅचची, तर नक्कीच सौरभ माळीला हे षटक चांगल्या प्रकारे टाकावं लागेल. हो, चांगला चेंडू आडवा. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. नक्कीच रवी घोलेसाठी एक दर्जेदार चेंडू इथे मात्र टाकला आणि त्यानंतर इथे एक धाव बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर आली. धाव संख्येचं टोटल 58 धावा धाव फलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 16 धावांची अजून देखील गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगात अशक्य काहीच नाहीये. अशक्य ते शक्य करून दाखवावं लागेल आणि त्यासाठी गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो, चांगला चेंडू आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर कुठेतरी स्ट्रगल करताना जरूर पाहायला भेटत धनंजय कांबळे. अजून देखील या मैदानाचा अंदाज आलेला नाहीये या खेळाडूला. युवा खेळाडू आहे, स्वतःला इथे मात्र सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. सातत्याने इथे मोठे फटके घेण्याचे प्रयत्न केले जातात त्याच्या माध्यमातून, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मात्र नाहीये. फुलटॉस आहे. रवी घुले नाही इथे मात्र बॅट फिरवले आणि त्यानंतर इथे मात्र टिपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले. लेग साईडच्या दिशेने या फटक्याला केल्यानंतर टिपला इथे मात्र प्रोटेक्शन जरूर आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 60च्या घरामध्ये. 60 धावा या धावफलकावरती लागल्यात. रिव्ह्यू इथे मात्र घेतल्या. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र धावा घेतल्या. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र धावा घेतल्या. फाईचा हाईट इथे आहे का हे देखील पाहावं लागेल.
ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो द्यायचा आहे. नक्कीच हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी अपील आतापर्यंत तरी फेटून लावली. नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये सौरभ माळीचं देखील काय गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जेवढ्या धावा आहेत आपल्याकडे, धावांची जेवढी पुंजी आहे ती राखण्यासाठी ते मात्र प्रयत्न करत आहेत. 74 धावा बनवल्या खऱ्या, परंतु या 74 धावा बनवल्यानंतर ते मात्र थोडीशी गोलंदाजी कुठेतरी कमी पाहायला भेटली. कुठेतरी क्षेत्ररक्षकांनी देखील साथ देणं गरजेचं होतं. ज्या संधी निर्माण झाल्या होत्या त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र चूक झाल्यानंतर या 60 धावा या फलकावरती लागलेत. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 7 चेंडू आहेत आणि 14 धावांची गरज देखील आहे. फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडूवरती इथे मात्र जर पाहायला गेलं तर फटका तर सजवलाय. एकेरी धावा आल्यात आणि या एकेरी धावेने स्ट्राईक स्वतःकडे राखण्यामध्ये इथे मात्र यश आलंय धनंजय कांबळीला. धनंजय कांबळी इथे मात्र सातत्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत देखील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 61 धावा फलकावरती लागले. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये आता मात्र 13 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 20च्या सरासरीने 40 धावा होत्या, परंतु त्यानंतर रणजित सरगार याने देखील चांगली गोलंदाजी केली, राहुलने देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आत्ताच्या घडीला सौरभ माळीच्या माध्यमातून देखील एक सर्वोत्तम षटक पाहायला भेटलं आणि म्हणूनच या 3 षटकामध्ये कुठेतरी कमबॅक देखील पाहायला भेटलाय आणि म्हणूनच 6 चेंडू मध्ये 13 धावा असं समीकरण देखील पाहायला मिळते. सहा चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानावरती सुद्धा बदलली जाऊ शकते. हे शेवटच्या षटकामध्ये कहाणी कोणाच्या बाजूने बदलेल हे देखील पाहावं लागेल. या मॅच मध्ये 6 चेंडू आहेत, 13 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती रणजित सलगार, अजून एक कोल्हापूरचा अपकमिंग सुपरस्टार गोलंदाजी मार्क वरती आलाय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि म्हणूनच या अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी मार्क वरती रणजित सलगार देखील सज्ज झालेत. ओहो, पहिल्या चेंडूवरती झेलबाची संधी आहे. ओहो, या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि म्हणूनच इथे मात्र 2 धावा हे संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झालेत. कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला, परंतु इथे नोचा इशारा देखील दिला पंचांनी. 9+2 एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. 9+2 एकूण 3 धावा. कुठेतरी चूक केली याचमुळे इथे मात्र मी मगाशी देखील सांगितलं, पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी ही शेवटच्या पानावरती देखील बदलत असते. नक्कीच या चेंडूवरती कहाणी बदलू शकते. या चेंडूवरती नोचा इशारा आला. नोचा इशारा आल्यानंतर 2 धावा देखील आल्या, म्हणजे एका चेंडूवरती 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये. चला, वेळ घालवायचा नाहीये. चला, वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये. चला पंच, आपला जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. प्लीज वेळ घालवायचा नाहीये. प्लीज बोरगाव संघ चला, आपण एक दर्जेदार संघ आहात. प्लीज आपण इथे वेळ घालवायचा नाहीये. चला, वेळ घालवायचा नाहीये.
फिल्डिंग मध्ये इथे मात्र कुठेतरी चूक केली आणि ती चूक इथे मात्र पंचांच्या निदर्शनामध्ये आले आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो नो घोषित केलाय पंचांनी. चला वेळ घालवायचा नाही, क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं. धावसंख्या जाऊन पोहोचते या 3 धावांशी 64 धावा फलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असणार आहे. चेंडू तेवढेच राहिलेत परंतु धावा या एका चेंडूने कमी झाल्यात. 6 चेंडूमध्ये 10 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा धनंजय कांबळे एक मोठा फटका खेळावा लागेल. ओहो, बॅट स्विंग तर चांगली आहे परंतु संपर्क नाहीये. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर नेताव चेंडू आलाय, म्हणजे समीकरण या चेंडूने बदललंय. मॅच आवडले का वटारकर, मॅच आवडले का तर टाळ्या होऊन जाऊ द्या. एक बोरगाव सारखा एका ग्रामीण संघ, या ग्रामीण संघाने पुण्यासारख्या एका बलाढ्य संघाला इथे मात्र कडवं आव्हान दिलंय. ज्या संघाने ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियरचं टायटल जिंकलं होतं तो संघ इथे मात्र या संघाला कडवं आव्हान देताना दिसतोय बोरगावचा संघ. या चेंडूवरती ओहो ताकदवर फटका केलाय, इथे आता मात्र स्वतःला सिद्ध केलाय धनंजय कांबळे, मॅन फ्रॉम कात्रज. काय फटका खेळलाय पहा, बॅटच्या रडार मध्ये पाहिलं आणि त्यानंतर या चेंडूवरती आपला फोर्स जो आहे तो दाखवला आणि त्यानंतर 6 धावा देखील लिहिल्या गेल्यात. क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, क्रिकेट हा स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचं एक माध्यम देखील आहे. इथे मात्र स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा कडवा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय सर सीमा रेषापार, आलाय विजयाचा षटकार. 6 धावा आणि याच बरोबर ही मॅच फिनिश केली आहे धनंजय कांबळेने आणि याच बरोबर या मॅचचा मेन ऑफ द मॅच कडे देखील आपण जातोय. या मॅचचा मेन ऑफ द मॅच मिस्टर आनंदवाडी, आनंदवाडीची चषकाची स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली असा खेळाडू रोहित खरात या मॅचचे मेन ऑफ द मॅच ठरतायत. रोहित खरात यायचं. रोहित खरात या मॅचचे मेन ऑफ द मॅच ठरतायत. सुरुवात चांगली करून दिली